मुलं माझी पण ती पत्नी नाही. धनंजय मुंडेंचा कोर्टात युक्तिवाद. करुणांच्या पुराव्यामुळे मुंडेंची आमदारकी जाणार. धनंजय मुंडे आणि करुणा शर्माच्या लग्नाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. वांद्रे कोर्टानं दिलेल्या 2 लाखांच्या पोटगीच्या अंतरिम निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं आणि त्यावर झालेल्या सुनावणी वेळेस कोर्टात चांगलीच खडाजंगी झाली. करुणा शर्मापासून झालेली मुलं माझी आहेत, पण करुणा शर्माशी अधिकृत लग्न केलं नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. करुणा मुंडेंनीही त्यावर जोरदार प्रतिवाद केलाय. धनंजय मुंडेंनी करुणा शर्माशी अधिकृत लग्न केलं नाही, मुंडेंच्या वकिलाचा युक्तिवाद. करुणा मुंडेंच्या 2 मुलांचे वडील कोण? न्यायाधीशांचा सवाल. मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय, पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही. मुंडेंचे वकील. आमच्याकडे लग्नाचे पुरावे. करुणा शर्मांचे वकील. मुलं तुमची आहेत, मग करुणा त्यांच्या आई कशा नाही? कोर्टाचा सवाल. करुणा शर्मांकडे कोट्यवधींची संपत्ती, तरी पोटगीसाठी अर्ज. मुंडेंचा वकील. आम्ही पुरावे देतो, आम्हाला 5 एप्रिल पर्यंत वेळ द्या. करुणा शर्मांचे वकील. पुढील सुनावणी 5 एप्रिलला होईल. न्यायाधीश. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कोर्टातील युक्तिवादानंतर करुणा शर्मांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला. 98 पासून मी त्यांची बायको आहे, आमचे 2 मुलाबाळा आहे आणि जरी असं त्यात सांगताय की 98 पासून आम्ही दोघी लिव्ह इन रिलेशन मध्ये आहे, तो मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनताला, पूर्ण भारताची जनताला मी एक सांगू इच्छिते की 98 मध्ये लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाव भारतामध्ये नाही होता. या अंग्रेजी पद्धत जे आहे आपल्या भारतामध्ये नाहीच होती 98 मध्ये. आणि मी बायको आहे, हे सगळे पुरावे मी येणारी 5 तारखेला कोर्टामध्ये सादर करणार आहे. धनंजय मुंडेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात करुणा मुंडेंपासून झालेल्या मुलांची नावं टाकली आहे, मात्र करुणा मुंडेंचा पत्नी असा उल्लेख टाळला. त्यामुळे करुणा मुंडे आता इरेला पेटल्या असून त्या धनंजय मुंडेंसोबतच्या लग्नाचे पुरावे देणार आहेत. जर करुणा मुंडेंनी लग्नाचे पुरावे सादर केले तर थेट धनंजय मुंडेंची आमदारकीच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नावरूनच सुरू झालेला हा कौटुंबिक वाद नेमकं काय वळण घेणार याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.